आणि स्टेजवर तू फिल्मफेअर, मला तर रणवीर सिंगही होता तिथे आणि तो फोटो एक व्हायरल झाल्यासारखा झाला आणि म्हणे रणवीर सिंगही सई समोर झुकला आणि हे तुला पहिल्यांदा काय त्याच्यावर तुला काय वाटलं होतं जेव्हा अशा रिॲक्शन यायला लागल्या तेव्हा सईची हे काय होती स्वतःला? भारीच वाटलं मला. म्हणजे मला असं, म्हणजे फिल्मफेअर आपण सगळेच लहानपणापासून फिल्मफेअर बघत आलेलो आहोत आणि मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की हिंदी फिल्मफेअरच्या मंचावर मला अवॉर्ड मिळेल. पण काही गोष्टी अनबिलिव्हेबल असतात आणि मग तुमच्या कामावरती, तुमच्या स्वप्नांवरती पुन्हा एकदा घट्ट विश्वास बसतो. तर माझ्यासाठी ही मोमेंट ती होती की माझा घट्ट विश्वास बसला. सो अनुपम खेर जी आले होते अवॉर्ड देण्यासाठी, ही बॅक स्टोरी आहे, ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आणि त्यांनी जेव्हा ते कार्ड उघडलं, सो बॅकस्टेज असं झालं होतं की अनुपमजी आणि अनिल कपूरजी एकत्र होते आणि अनिल सरांनी अनुपम सरांना चष्मा दिला की ये बहुत अच्छा लग रहा है, तू पहन. आणि जेव्हा त्यांनी कार्ड काढलं त्यांना दिसेना काही, कारण तो चष्मा बहुतेक त्याला नंबर होता का काय, अँड ही कुडंट रीड माय नेम. तर रणवीरने माझं नाव वाचलं, कारण रणवीरला माहित होतं कसं प्रनाऊन्स करायचं. दुसऱ्या दिवशी अनुपम सरांचा मला मेसेज आला की आय एम सॉरी, मी तुझं नाव माहिती नाहीये किंवा असं नाहीये, पण मला दिसलंच नाही कारण हे घडलं होतं. आय थॉट इट वॉज सच अन अमेझिंग जेस्चर. म्हणजे अनुपम खेर सारख्या ऍक्टरला, माझ्यासारख्या ऍक्ट्रेसला मेसेज करायची काहीच गरज नव्हती, पण इट वॉज सच अ वंडरफुल जेस्चर. आणि मला असं वाटतं की ही जेस्चर्सच तुम्हाला बळ देतात, पॉझिटिव्हिटी देतात, काय म्हणूया, उमेद देतात, आशा देतात. सो हे सगळं अवॉर्ड मिळाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी फील